नमस्कार. बँकिंग फायनान्स, लोन इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणारं आपलं मराठी यूट्यूब चॅनल आहे. चला पैसा येऊ द्या. या चॅनलवर जर कोणी आज पहिल्यांदा आमच्या चॅनलला व्हिजिट केलं असेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे सबस्क्राईब बटनवर क्लिक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमचे कधी पण या क्षेत्रामधले व्हिडिओ बनत असतात ते तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल, तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जातील. मग आज आपण एक इंटरेस्टिंग टॉपिक घेणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे पीपीएफ मधून तुम्ही कमवू शकता 2 कोटी रुपये. आता ते कसे कमवू शकता मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा बेसिकली पीपीएफ म्हणजे काय? आपण इकडे तर मार्कर घेतो मी 2 मिनिटं. ओके. ठीक आहे. तर पीपीएफ म्हणजे काय आहे? पीपीएफचा लॉंग फॉर्म आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. ओके. तर याच्यामध्ये तुम्ही हे जे अकाउंट आहे हे कुणी पण ओपन करू शकतो. कुठल्या पण नॅशनल बँकेत किंवा प्रायव्हेट बँकेमध्ये जाऊन तुम्ही ओपन करू शकता. पण हे एकच अकाउंट ओपन होईल बरं का. तुम्ही एकाच वेळी 2-4 बँकेमध्ये अकाउंट ओपन करू शकणार नाही. एका व्यक्तीचं एकदाच अकाउंट ओपन होईल. ठीक आहे. याच्यासाठी तुम्हाला सिंपल डॉक्युमेंट्स असतात की अवघड नाही, जसं आपण सेव्हिंग अकाउंट ओपन करतो त्याच पद्धतीचं आहे. याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला कमीत कमी ₹500 पासून गुंतवणूक सुरुवात करू शकता. ओके. आपल्याला 2 कोटी रुपये कमवायचे आहेत, त्यामुळे आपण ₹500 कमवून गुंतवून चालणार नाही. याची मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे, दर वर्षाला तुम्ही ₹1.5 लाख पर्यंत जमा करू शकता. तर तुम्ही ते कसे जमा करू शकता? एकदम जमा करा, थोडे-थोडे जमा करा, वर्षभरात कसे जमा करा. पण शक्यतो वर्षाच्या सुरुवातीला, मी फायनान्शियल इयर वर्षाच्या सुरुवातीला असं म्हणतोय, फायनान्शियल इयर चालू होतं 1 एप्रिलपासून. 1 एप्रिलला सुरुवात होतं आणि 31 मार्चला संपतं. तर शक्यतो हे पहिल्या आठवड्यामध्ये किंवा 1 एप्रिलला जर 1-2 एप्रिलला जर तुम्ही जमा करू शकला तर खूप चांगलं होऊन जाईल. तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त बेनिफिट्स आणि जास्तीत जास्त फायदा मिळतो. आत्ता जर पीपीएफचं तुम्ही जर व्याजदर बघितला तर वर्षाला 7.1% 7.1% असं व्याजदर चालू आहे वर्षाला. आता याच्यामध्ये सगळ्यात प्लस पॉइंट काय माहितीये का? कंपाऊंडिंग. म्हणजे व्याजावर व्याज मिळतं. चक्रवाढ व्याज म्हणू आपण त्याला. ओके. कंपाऊंडिंग आहे. म्हणजे व्याजावर व्याज, व्याजावर व्याज मिळू शकतं. आणि दुसरा याच्यामध्ये फायदा आहे की पहिल्यांदा हे अकाउंट आहे ना 15 वर्षासाठी असायचं. आता एक्सटेन्शनची सुविधा झालेली आहे. म्हणजे दर 5 वर्षांनी तुम्ही ते एक्सटेंड करू शकता. ओके. 4 वेळा तुम्ही एक्सटेंड करू शकता. म्हणजे 4-5 20 आणि हे पहिले 15 वर्ष असं तुम्ही 35 वर्षापर्यंत करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे? ₹1.5 लाख टाकायचे. व्याज दर आपल्याला 7.10 आहे आणि 35 वर्षापर्यंत टाकायचे आहेत. मग ते तुम्हाला मी एक छोटंसं एसबीआयचं कॅल्क्युलेटर ओपन करून दाखवतो. आता याच्यामध्ये बघा, एक समजा आपल्याला 1.5 लाख टाकायचे आहेत ना. 1, 2, 3 ₹1.5 लाख आणि आपल्याला 35 वर्षासाठी टाकायचे आहेत. 7.1 रेट ऑफ इंटरेस्ट आहे. बरोबर आहे. 1, 2, 3, 4, 5 ₹1.5 लाख 35 वर्षासाठी 7.10. एसबीआयचं कॅल्क्युलेटर ओपन केलं मी. आता याच्यामध्ये तुम्ही चेक करा. आपण इन्व्हेस्टमेंट अमाउंट किती केली रे? आपण केली बघा 52,50,000 इन्व्हेस्टमेंट केली 35 वर्षामध्ये. ठीक आहे. आपल्याला निव्वळ व्याज किती मिळालं बघा? ₹1,74,47,857. ₹2.25 कोटी आपल्याला फक्त व्याज मिळालं याच्यामध्ये. सो टोटल मॅच्युरिटी अमाउंट किती झाली? ₹2,26,97,857. तर तुम्ही स्वतः या साईटवर जाऊ शकता, कुठल्याही साईटवर जाऊ शकता. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड कॅल्क्युलेटरमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. वर्षाला तुम्हाला ₹1.5 लाख 35 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट केलं की तुम्हाला 2 कोटीच्या वर तुम्हाला फंड तयार होणार आहे. तर टॉपिक कसा वाटला तुम्हाला? जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांच्यात शेअर करा. आणि जे कोणी पहिल्यांदा येतात आपल्या चॅनलवर त्यांना प्लीज रिक्वेस्ट आहे, चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही पूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.